आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीची झणझणीत आणि चविष्ट मिक्स वाटाणा आमटी। वेगवेगळ्या वाटाण्याची मस्त चव आणि मसाल्यांचा परफेक्ट तडका देऊन ही आमटी भातासोबत नक्की छान लागेल। तर सुरू करूया रेसिपी। हे बघा, मी ते कढई ठेवली आहे तापायला मीडियम फ्लेमवरती। यामध्ये तेल घालून ठेवले मी। आता यामध्ये मी घालते 1 चमचा जिरं। आता यामध्ये मी घालते बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता आणि चांगलं भाजून घेते। हे बघा, चांगलं भाजून झालं। आता ह्यामध्ये मी घालते बारीक चिरलेला टमाटर आणि मिक्स करून घेते। टमाटर मऊ व्हायला पाहिजे। आता यामध्ये मी घालते 1 चमचा लाल मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल पावडर, थोडीशी हळद आणि हिंग आणि हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे। मसाले नेहमी स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं चांगलं। आणि आता यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घालते, मिक्स करते। हे बघा, मी इथे कुकरला सफेद वाटाणा आणि हिरवे वाटाणे लावले होते आणि ह्याचे 5 शिट्ट्या करून घेतले। हे बघा, चांगले शिजलेत। आता मी ह्यामध्ये घालते। आता यामध्ये मी खोबऱ्याचं वाटप घालते। खोबऱ्याचं वाटप हे नेहमी आमटी भाजीमध्ये घातलं जातं। याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते तुम्ही नक्की बघा कसं बनवतं ते वाटप। आणि आता मी चांगलं मिक्स करून घेते। आता चांगली उकळी येऊ दे। हे बघा, चांगली उकळी आली आहे, शिजले चांगले वाटाणे। आता मी गॅस बंद करते। इथे बघा, अशा प्रकारे आपली ही आमटी मस्त झाली आहे, झणझणीत झाली आहे। नक्की ट्राय करा, भाकरीसोबत फार छान लागेल। अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा रेसिपी। चला भेटू पुढच्या रेसिपीला, बाय।